वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समाजशास्त्र, इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहेत ते मित्रांनो पाहणार आहोत। हे सगळे प्रश्न जे आहेत ते मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट या ठिकाणी असणार आहे, कारण इयत्ता 5वी ते 12वीच्या पुस्तकामध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे आणि जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। कारण 6वी ते 8वीसाठी किंवा समाजशास्त्र विषयासाठी म्हणजे महाराष्ट्र शासनातर्फे किंवा परीक्षा परिषदेतर्फे सिलेबसचा जे आधार दिला जातो मित्रांनो, ती इयत्ता 5वी ते 12वीचे पाठ्यपुस्तक किंवा 1ली ते 12वीचे पाठ्यपुस्तक त्यांच्या काय आहे मित्रांनो, एक म्हणजे सजेशन आहे की हे तुम्ही वाचा। तर त्यातले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। पाहूया प्रश्न क्रमांक 1। आता हे बघा, प्रश्न क्रमांक 1 मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे की भूगोल विषयाशी संबंधित हा प्रश्न असणार आहे की विषुववृत्तीय सदाहरित वनातील प्रमुख वृक्ष कोणते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। सदाहरित वनासंदर्भात प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो, आणि 4 ऑप्शन दिलेले आहे: मोहगनी, एबनी, रोजवूड, सांगवन, बांबू, चंदन, आंबा, फणस, जांभूळ किंवा फार, पाईन आणि रेडवूड, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे। तर हे बघा, विषुववृत्तीय सदाहरित जे प्रमुख वन आहे मित्रांनो किंवा प्रमुख जे झाडे आहेत ते असणार आहे मोहगनी, एबनी आणि रोजवूड। पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी काय आहे दिलेलं आहे। या संदर्भात स्पष्टीकरण सुद्धा आपण या ठिकाणी आणलेलं आहोत। तुम्ही पाहू शकतात मित्रांनो की हे बघा, स्पष्टीकरण दिलेलं आहे की मोहगनी, एबनी, रोजवूड विषुववृत्तीय सदाहरित वने ही उष्ण व दमट हवामानामुळे वर्षभर हिरवीगार राहतात। ओके, म्हणजे यांची वैशिष्ट्य आहे की त्या वर्षभर हिरवेगार राहतात। येथे मोहगनी, एबनी, रोजवूड, रोबर, कोको, मोहगनी, पाम इत्यादी उंच, दाट व सदाहरित वृक्ष आढळतात। ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 2। आता बघा, प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की चौधरी चरणसिंग कृषी महाविद्यालय हे आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय आहे, ते डॅश डॅश या शहरात आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। एक वेगळा प्रश्न सुद्धा या ठिकाणी तयार होत आहे की चौधरी चरणसिंग कृषी महाविद्यालय हे आशियातील काय आहे सर्वात मोठे विद्यालय आहे। प्रश्न असा विचारला जाईल की आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यालय कोणते, तर हे बघा महाविद्यालय कोणते, तर चौधरी चरणसिंग हे तुम्ही लक्षात ठेवा। आता या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या शहरात आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। बिकानेर, हिसार, अंबाला किंवा गुरुग्राम। तर ऑप्शन क्रमांक 2 जे असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे हिसार। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे, कारण की चौधरी चरणसिंग कृषी महाविद्यालय हे आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय आहेत आणि ते हिसार या शहरात आहे। पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी काय आहे मित्रांनो राहणार आहे। या संदर्भात सुद्धा आपण माहिती पाहून घेऊया। हे बघा, माहिती इथे दिलेली आहे की तुम्ही पाहू शकतात की चौधरी चरणसिंग कृषी महाविद्यालय हे हरियाणा राज्यातील हिसार येथे आहे आणि ते आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ म्हणून ओळखले जातात। तर कुठे आहे? हरियाणा हिसार या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे की तुम्ही पाहू शकतात, प्रश्न क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे की ज्या प्रदेशात लोकसंख्या विरळ असते व एका मालकाकडे असणाऱ्या शेत जमिनीचे आकारमान हजारो हेक्टर असते, तेथे या प्रकारची शेती केली जाते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। आणि 4 ऑप्शन दिलेले आहे: बागायती शेती, जिरायती शेती, विस्तृत शेती किंवा व्यापारी शेती, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेला आहे। तर हे बघा, ज्या प्रदेशात लोकसंख्या ही विरळ असते व एका मालकाकडे असणाऱ्या शेत जमिनीचे आकारमान हजारो हेक्टर असते त्याला आपण विस्तृत शेती असे म्हणतात, कारण तेथे या प्रकारची शेती केली जाते। म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे की राजस्थानचा राज्य पक्षी कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा मित्रांनो, राजस्थानचा राज्य पक्षी कोणता, 4 ऑप्शन दिलेला आहे: गरुड, माळ, धोक, हरियाल किंवा मोर। तर हे बघा, गरुड हा पंजाबचा राष्ट्रीय पक्षी आहे
मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे, हरियाल हा महाराष्ट्राचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि उरलेला ऑप्शन म्हणजे ऑप्शन क्रमांक बी काय असेल आपलं बरोबर उत्तर असणार आहे, कारण की राजस्थानचा राज्य पक्षी कोणता तर माळढोक हे आपला योग्य पर्याय या ठिकाणी असणार आहे. मोर हे भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे, तुम्हाला माहीत आहे. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक ग्रेट इंडियन बस्टर्ड, याला आपण काय म्हणतो, ग्रेट इंडियन बस्टर्ड सुद्धा म्हणतो. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5, नाईल नदीचा उगम या सरोवरात होतो. अतिशय सोपा प्रश्न हे आहे मित्रांनो. जर तुम्ही वाचलेला असेल की नाईल नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो किंवा कोणत्या सरोवरात होतो, 4 ऑप्शन दिलेले आहे. मानस, व्हिक्टोरिया सरोवरात, ग्रेट वॉन किंवा इरी, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 व्हिक्टोरिया सरोवरात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असेल आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी विचारलेला आहे. शिवाजी महाराजांसंदर्भात प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे मित्रांनो, कारण एक प्रश्न तुम्हाला जे आहे ते शिवाजी महाराजांसंदर्भात सुद्धा विचारला जातो. प्रश्न असा आहे की तोरणा किल्ल्याच्या पूर्वेला मुरंबदेवाच्या डोंगराजवळ असलेला अर्धवट किल्ला त्याची डागडुंजी करून शिवरायांनी डॅश डॅश या किल्ल्याला स्वराज्याची पहिली राजधानी बनवली. जर आपण प्रश्न शॉर्ट केला तर प्रश्न असा तयार होतो की शिवरायांनी डॅश डॅश या किल्ल्याला स्वराज्याची पहिली राजधानी बनवली. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. रायगड, प्रतापगड, विशालगड किंवा राजगड. तर हे बघा मित्रांनो, स्वराज्याची जी पहिली राजधानी असणार आहे ते राजगड असणार आहे आणि स्वराज्याची जर दुसरी राजधानी विचारली तर ते रायगड असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असेल आपलं हे बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 काय असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. ओके. तोरणा किल्ल्याच्या पूर्वेला मुरुंबदेवाच्या डोंगरावर असलेला अर्धवट किल्ला म्हणजे राजगड आणि त्याची दुरुस्ती करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी बनवली होती. अशा प्रकारे आपण काय स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी पाहू शकतात. पुढचा प्रश्न आहे की भारतीय अवकाश संशोधनाचे अर्धवयू यांना असे म्हटले जाते. आता या प्रश्नाऐवजी आपण असा प्रश्नसुद्धा म्हणू शकतो की भारतीय अवकाश संशोधनाचे जनक यांना असे म्हटले जाते, म्हटले जाते. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे. सतीश धवन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, यांचे पूर्ण नाव आहे अब्दुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम, डॉक्टर विक्रम साराभाई किंवा होमी बाबा. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा मित्रांनो, भारतीय अवकाश संशोधनाचे जनक कोण, तर विक्रम साराभाई. ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 इथे दिलेला आहे की ओके. प्रश्न क्रमांक 8 स्टेटमेंट टाईप क्वेश्चन आहे मित्रांनो. मॅक्झिमम अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला सीटेटमध्ये सुद्धा पाहायला मिळतात की खालील विधाने कोणत्या सम्राटाबाबत माहिती देतात. आता हे बघा स्टेटमेंट टाईप प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे आणि काही विधाने दिलेले आहे अ ब को ते आपण सर्वप्रथम वाचून घेऊया. तर बघा विधान अशी आहे की तो बिहारमधील अफगाणाचा प्रमुख होता. ओके. बो दिलेला आहे की त्याने हुमायूचा पराभव केला व दिल्लीवर सूर घराण्याची सत्ता प्रस्थापित केली. हा कोण. ऑप्शन म्हणजे विधान क्रमांक को दिलेला आहे की रुपया हे नाणे त्यानेच सुरू केले. ओके. 3 पर्याय या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. म्हणजे 3 विधान दिलेलं आहे. तो बिहारमधील अफगाणांचा प्रमुख होता, त्याने हुमायूचा पराभव केला व दिल्लीवर सूर घराण्याची सत्तासुद्धा प्रस्थापित केली आणि रुपये हे नाणे त्यानेच सुरू केले. हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट असणार आहे मित्रांनो की रुपये हे नाणे कोणी सुरू केले, तर शहाजहान, बाबर, शेरशाह आणि अकबर. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. हे बघा मित्रांनो, लक्षात ठेवा याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे शेरशाह सुरी. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की शहाजहान, बाबर आणि अकबर हे सगळे जे आहे ते मुघल घराण्यातील बादशाह असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल शेरशाह सुरी आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 राज्यशास्त्र विषयाशी संबंधित प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे मित्रांनो. इयत्ता 5वी ते 12वीच्या पुस्तकामधील जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. प्रश्न असा आहे की भारतीय राज्यघटनेत सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे. अशा प्रकारे प्रश्न आहे. हा प्रश्न 2 वेळा TETच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. हे बघा, स्वातंत्र्य, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना,
समता म्हणजे दर्जाची व संधीची, बंधुता म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्रीय एकता आणि एकात्मता, न्याय म्हणजे सामाजिक, आर्थिक व राजकीय. तर हे बघा मित्रांनो, प्रश्न असा आहे की भारतीय राज्यघटनेत सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे, कारण की न्याय याच्या जे आहे ते भारताच्या सरनाम्यात प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे, त्यात सामाजिक, आर्थिक व राजकीय. ऑप्शन क्रमांक 4 काय असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे असेल मित्रांनो ते आपला काय आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत, प्रश्न क्रमांक 9. त्या अगोदर स्पष्टीकरणसुद्धा इथे दिलेलं आहे, हे स्पष्टीकरण आपण पाहून घेऊया. हे बघा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये प्रथम न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता म्हणजे प्रथम कोणता तर न्याय. हे बघा, प्रथम कोणता तर न्याय, सेकंड म्हणजे स्वातंत्र्य, थर्ड म्हणजे समता आणि फोर्थ म्हणजे बंधुता या आदर्शाचा उल्लेख करण्यात आला आहे. हे आदर्श भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करतात. तर अशा प्रकारे इथे क्रमसुद्धा दर्शविण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 दिलेला आहे की हे बघा, प्रश्न क्रमांक 10 सुद्धा दिलेला आहे, राज्यशास्त्र विषयाशी संबंधित हा प्रश्नसुद्धा आहे की लोकसभेबाबत योग्य विधान कोणते. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, लोकसभेबाबत योग्य विधान कोणते अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. हे बघा, निवडून आलेल्या सदस्यांची कमाल संख्या 550 इतकी असते. लोकसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाचे 21 वर्ष पूर्ण केलेले असावे किंवा उपराष्ट्रपती हे लोकसभेच्या पदसिद्ध सभापती असतात. अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 काय असेल बरोबर उत्तर असणार आहे, कारण की निवडून आलेल्या सदस्यांची कमाल संख्या किती असते 550 इतकी असते. ऑप्शन क्रमांक 2 दिलेला आहे की लोकसभा हे सदस्याचे वरिष्ठ सभागृह आहे. तर हे बघा, लोकसभा हे जे आहे मित्रांनो ते संसदेचे कनिष्ठ सभागृह असणार आहे, वरिष्ठ नाही. निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीचे वय 21 वर्ष पूर्ण केले असावे, याऐवजी असा पाहिजे होता की निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाचे 25 वर्ष पूर्ण केलेले असावे. आणि उपराष्ट्रपती हे लोकसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे सुद्धा काय आहे चुकीचे आहे, कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. अशा प्रकारे काय आपण या ठिकाणी करेक्शन करणार आहोत. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, हे बघा, हिंदी स्टडी मटेरियल आपण बघत आहोत मित्रांनो. आपण डेली या संदर्भात काही जाहिरात, काही वीडियोज़ वगैरह अपलोड करता आहोत अपने चैनल के माध्यमातून. तो देखेंगे दोस्तों आप यहाँ पर हिंदी का जो स्टडी मटेरियल है आपको यहाँ पर मिल रहा है. दोस्तों मैं आपको बार बार बता रहा हूँ कि आपको हिंदी जो है कहीं और से पढ़ने की ज़रूरत नहीं है. आपको हिंदी सिर्फ और सिर्फ ऑफिशियल अख्तर रहमान यूट्यूब चैनल से ही पढ़नी है. दोस्तों आप 24-25 नंबर तक जो है 30 में से हासिल कर सकते हैं, क्योंकि इस तरीके से हमने क्या है अपनी नोट्स यहाँ पर बनाई है. ये नोट्स आपको सिर्फ और सिर्फ 199 रुपये में मिलेंगे. दोस्तों कोई मोटी बुक पढ़ने की आपको ज़रूरत नहीं है, और इसके अलावा कोई और चीज़ पढ़ने की आपको ज़रूरत नहीं है. जब आंसर किया आएगा, रिजल्ट आएगा, तब सीधे सीधे आप जो है हमसे कांटेक्ट कर बोल सकते हैं कि सर आपकी नोट्स में से क्वेश्चन नहीं आए. मैं आपको बता रहा हूँ कि पूरा का पूरा सिलेबस जो है दोस्तों हमारे यूट्यूब चैनल के माध्यम से जो बताई जा रही है, हमारे नोट्स में जो बताई जा रही है, वही आपको जो है पेपर में देखने के लिए मिलेंगे. इस बात की हम क्या है दोस्तों आपको गारंटी देते हैं. तो आपको नोट्स जो है दोस्तों 199 में मिलेंगी. साथ ही साथ क्वेश्चन सेट की अगर आप बात करोगे दोस्तों, तो पेपर फर्स्ट के लिए, पेपर सेकंड के लिए हमने हिंदी के अलग अलग क्वेश्चन सेट बनाए हैं. ये क्वेश्चन सेट में जो है दोस्तों भारत में जिस तरीके से परीक्षाएं होती है टीईटी को लेकर, और जिस तरीके से क्वेश्चन पूछे जाते हैं, जिस तरीके से यूपी टेट, एमपी टेट, हरियाणा टेट, राजस्थान टेट, इस तरीके से जितने भी टेट की परीक्षा होती है दोस्तों, तमाम प्रश्न पत्र को एकत्र कर महाराष्ट्र शिक्षक पत्र का भी इसमें जो है समावेश किया जाता है. ये तमाम को एकत्र कर जो है दोस्तों एक इंपॉर्टेंट क्वेश्चन सेट हमने बनाए हैं, जहाँ से आपको बिल्कुल जैसा का वैसा पेपर जो है 23 नवंबर 2025 को शिक्षक पात्रता परीक्षा का देखने के लिए मिलेगा दोस्तों. और साथ ही साथ अगर आप बाल मानस शास्त्र व अध्यापन शास्त्र के भी क्वेश्चन सेट खरीदना चाहते हैं, जिसको बनाने के लिए करीब दो महीने का वक्त लगा है दोस्तों, और जिसमें तमाम इंपॉर्टेंट क्वेश्चन ऐड किए गए हैं, क्योंकि आपको पता है कि बाल मानस शास्त्रों और अध्यापन शास्त्रों के जो क्वेश्चन होते हैं दोस्तों उसकी कठिन पाथड़ी बहुत ज़्यादा हार्ड होती है. तो उस तरीके का प्रैक्टिस सेट हमने यहाँ पर क्या है बनाया है दोस्तों. 199 इसकी प्राइस है. अगर कोई 2 चीज़ें अगर आप लेते हो तो 299 में आपको ये मिल जाएगा. साथ ही साथ अगर आप इसमें 2 से 3 से 4 चीज़ें ऐड करते हैं दोस्तों, तो आपको 299, 399, 499 में ये सारी चीज़ें मिल जाएंगी बिल्कुल डिस्काउंट और ऑफर के साथ में. हम आपके लिए तमाम चीज़ें लेकर आए दोस्तों, और इम्पोर्टेंट है, हमने अपने हाथ से बनाई, इसलिए ये चीज़ें क्या होती है गारंटेड हो जाती है. इसको खरीदने के लिए, इसको परचेस करने के लिए स्क्रीन में एक नंबर यहाँ पर आपको दिख रहा है दोस्तों. इस नंबर पर आपको व्हाट्सअप करना है. सिंपली पेमेंट का इस तरीके से कि हम आपको स्कैनर देंगे, पेमेंट करने के बाद आप अपना स्क्रीनशॉट हमको भेज देंगे दोस्तों, और तुरंत जो है आपको PDF के तौर पर ये तमाम सामग्री जो है आपको दी जाएंगी. फिलहाल जो है
इसको परचेस करने के लिए आप जो है जल्दी हमसे कांटेक्ट करेंगे दोस्तों, क्योंकि परीक्षा में ज़्यादा वक्त अब बचा नहीं है। बढ़ते हम अपने अगले प्रश्न की तरफ। प्रश्न क्रमांक 11 प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे। सोपा प्रश्न आहे की मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते। हे बघा मित्रांनो, मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहेत, दर्पण, दिग्दर्शन, ज्ञानोदय या किंवा ज्ञानप्रकाश। तर हे बघा, दर्पण हे काय असणार आहे, मराठी भाषेतील पहिले दैनिक असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा प्रश्न आहे की ज्योतिबा फुलेंच्या मरणोनंतर प्रसिद्ध झालेला ग्रंथ कोणता। हे बघा, त्यांच्या मृत्यू झाल्यानंतर कोणता ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे। 4 ऑप्शन जे आहेत ते ज्योतिबा फुले यांचे ग्रंथ असणार आहे, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेला ग्रंथ कोणता, तर हे बघा सार्वजनिक सत्यधर्म हे काय असणार आहे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 13 अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आपण पाहत आहोत मित्रांनो। खूप IMP हा प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे। बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, हेग, बर्लिन, लंडन किंवा जिनिवा, अशा प्रकारे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो। आणि जे पर्याय उत्तर असेल, जे बरोबर उत्तर असेल प्रश्न क्रमांक 13चा, ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 हेग। आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर हेग या ठिकाणी आहे। आणि एक प्रश्न आणखी तयार होतो मित्रांनो, राष्ट्रसंघ, संयुक्त राष्ट्राचे राष्ट्रसंघ कोणत्या ठिकाणी आहे किंवा त्यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी, तर त्याचा ऑप्शन जिनिवा आहे। परंतु न्यायालय जे असणार आहे, कोर्ट कोणत्या ठिकाणी आहे, तर हेग या ठिकाणी आहे। आणि राष्ट्रीय संघ यांचं मुख्यालय कुठे आहे, तर जिनिवा या ठिकाणी आहे। कन्फ्यूज करणारे प्रश्न आहे ते तुम्ही लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14 प्रश्न क्रमांक 14 म्हणजे विंग्स ऑफ फायर हे पुस्तक कोणी लिहिले। अतिशय सोपा प्रश्न आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे। 5वीच्या 6वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचं उत्तर माहीत असेल मित्रांनो की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी हे काय आहे लिहिलेले आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय असेल आपला, बरोबर उत्तर असणार आहे अब्दुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असं त्यांचं पूर्ण नाव आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15 प्रश्न क्रमांक 15 पण ते झालेला आहे। 16वा प्रश्न पाहूया, ऑडिच पर्वतामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। हा भूगोल विषयाशी संबंधित प्रश्न आहे। आणि ऑडिच पर्वतामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। पराना, ॲमेझॉन, निग्रो किंवा पारंग्वे। तर हे बघा मित्रांनो, ऑडिच पर्वतामध्ये ज्या नदीचा उगम होतो त्याला आपण ॲमेझॉन असे म्हणतो। म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय असेल आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक 17 आफ्रिका खंडात कोठे हिऱ्याची खाणी आहेत, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे की आफ्रिका खंडात कोणत्या ठिकाणी हिऱ्याची खाणी आहे। 4 ऑप्शन दिलेला आहे, कोरे, त्रिपोली, नियामी, किंबले। तर हे बघा, किंबले या ठिकाणी काय आहे, हिऱ्याची खाण आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक 18 वाहतूक व संदेशवहन हे कोणत्या व्यवसायात येतात। हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण की प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक हे नेहमी एक प्रश्न विचारला जातो मित्रांनो। या संदर्भात आपल्याला काय जास्त म्हणजे अभ्यास करायची या ठिकाणी आवश्यकता सुद्धा नाही। एकच वेळा पाहून घ्या, आपल्याला माहीत पडेल की वाहतूक, संदेशवहन हे कोणत्या व्यवसायात आहे। तर हे बघा मित्रांनो, वाहतूक आणि संदेशवहन हे काय आहे, सुविधा पुरवणारे आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे। कारण की सेवा किंवा सुविधा देणाऱ्या ज्या संस्था असतात ते म्हणजे तृतीयकमध्ये येतात। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 काय असेल आपलं बरोबर उत्तर असणार आहे। याचे स्पष्टीकरण सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। इतका पाहून घ्या मित्रांनो, कारण की एक प्रश्न तुम्हाला हमखास या संदर्भात विचारला जाईल। हे बघा, येथे काय दिलेलं आहे की वाहतूक व संदेशवहन हे तृतीयक व्यवसायात येतात, कारण हे व्यवसाय वस्तूचे उत्पादन न करता लोकांना किंवा इतर व्यवसायांना सेवा देतात, बरोबर। आणि म्हणजेच सेवा क्षेत्रात मोडतात। ओके, इतर क्षेत्राचे स्पष्टीकरण ही सुद्धा आपण पाहणार आहोत। आता प्राथमिक व्यवसाय कोणते, आपण तृतीयक व्यवसाय पाहिले की जे सेवा देणारे व्यवसाय आहे ते तृतीयक व्यवसाय असणार आहे। परंतु प्राथमिक व्यवसाय कोणते, हे निसर्गातून कच्चा माल मिळवतात, जसे की शेती। ऑप्शन क्रमांक 1 फक्त शेती लक्षात ठेवा। त्यानंतर खाणकाम, मासेमारी हे तुम्ही लक्षात ठेवा। मासेमारी आणि खाणकाम हे झाले आपले प्राथमिक व्यवसाय। आता द्वितीयक व्यवसाय कोणते, हे बघा मित्रांनो, द्वितीयक व्यवसाय हे असणार आहे की प्राथमिक व्यवसायातून मिळालेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून नवीन वस्तू तयार करतात, जसे की लाकडापासून फर्निचर बनवणे, हे काय झाले आपलं द्वितीयक व्यवसाय झाले। पुन्हा एकदा समजून घ्या की प्राथमिक व्यवसायातून मिळालेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून नवीन वस्तू तयार करतात, जसे की लाकडापासून फर्निचर बनवणे, हे झाले आपले द्वितीयक व्यवसाय। आणि तृतीयक व्यवसाय म्हणजे हे थेट वस्तूचे उत्पादन करत नाही तर सेवा पुरवतात। वाहतूक आणि संदेशवहन यासारख्या सेवा या क्षेत्रात येतात, ज्या उत्पादनाने ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी मदत करतात। तर हे बघा मित्रांनो, 2024च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता की चित्रपट हे कोणत्या
व्यवसायात मोडतात, तर तृतीयक व्यवसायामध्ये, कारण ते सुद्धा काय आहे, सेवा पुरवणारी एक संस्था किंवा व्यवसाय आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल कोणता? आपल्याला सर्वांना माहीत आहे की चंद्र काय असेल याचा योग्य उत्तर असणार आहे, कारण की पृथ्वीच्या सर्वात जवळचा खगोल म्हणजे चंद्र आहे. शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20 आणि लास्टचा आजचा आपला हा प्रश्न आहे की आज इम्पॉर्टंट प्रश्न आपण पाहिले आहे. सूर्य व पृथ्वी यांच्यातील अंतर किती आहे? मोस्ट IMP प्रश्न की सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर किती किलोमीटर आहे? तर हे बघा मित्रांनो, 8.3 प्रकाश मिनिटे बरोबर आहे, आणि 15 लाख किलोमीटर हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे. तर यापैकी नाही चुकीचा दिलेला आहे मित्रांनो, आणि 1 व 2 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे टॉप 20 सिलेक्टेड क्वेश्चन मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहोत. देखिए दोस्तों, हमने जो है यहाँ पर बाल मानस शास्त्र के कुछ क्वेश्चन सेट तैयार किए, उसकी भी इन्फॉर्मेशन हम आपको देंगे. यहाँ पर बताया गया की बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र स्पेशल प्रश्नसंच आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो. जवळपास 2 महिने आपण अभ्यास करून हे प्रश्नसंच या ठिकाणी काय आहे, तयार केलेले आहे. एकूण 10 प्रश्नसंच तुम्हाला भेटेल, ज्यात प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोबत परीक्षेसाठी उपयुक्त असे प्रश्न मी काय आहे ॲड केलेले आहे. प्रत्येक संचात 30 महत्त्वपूर्ण प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. क्वालिटी क्वेश्चन आपण या ठिकाणी काय ॲड केलेले आहे, आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त हे सगळे प्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे. प्राइस फक्त 199 रुपये आहे मित्रांनो. जर तुम्ही कॉम्बो पॅकमध्ये परचेस केला तर हे प्राइस तुम्हाला फक्त 100 रुपये पडू शकते. मर्यादित काळासाठीच उपलब्ध आहे, म्हणून एक कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करून हे परचेस करू शकतात मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.